तर नवम भाव रवी जर नवम भावात असेल तर काय फळ मिळतं ते आपण बघू. तर रवी जर नवम भावात असेल तर नवम भावापासून आपण काय बघतो तर नवम भावापासून आपण भाग्य बघतो, धर्म बघतो, गुरु बघतो, गुरुतुल्य लोक बघतो, त्यानंतर पिता बघतो, न्याय, उच्च शिक्षण, प्रवास, आणि सदैव पुण्यकर्म व राजसुख हे आपण नवम भावातून बघत असतो. जर रवी जर नवम भावात असेल आणि रवी जर शुभ असेल, चांगल्या स्थितीत असेल, तर भाग्य प्रखर प्रखर भाग्य देतो. म्हणजे भाग्याने आपल्याला सगळं मिळतं. योग्य वेळी योग्य संधी मिळते. ज्याप्रमाणे जॉबमध्ये अपॉर्च्युनिटी असेल किंवा पॉलिटिक्स क्षेत्रात अपॉर्च्युनिटी असेल किंवा आणखी इतर कोणते सरकारी कामामध्ये काही योजनांचा लाभ वगैरे असेल, तर त्यामध्ये आपल्याला तशा व्यक्तींना संधी मिळताना हे दिसतात. त्यानंतर वडिलांचे सहकार्य, पितृ आशीर्वाद मजबूत असतो. रवी हा वडिलांचा कारक आहे आणि तो जर भाग्यभावात असेल, एक मिनिट, इथं नवम भाव आहे, इथे मिस्टेक झाली आहे, मी इथे आठवा. रवी जर नवम भावात असेल तर अशा वेळेस वडिलांशी संबंध खूप चांगले आपल्याला बघायला मिळतात. कारण रवी हा वडिलांचा कारक आहे आणि ते जर नवम भावात आले तर नवम भावातून आपण गुरुतुल्य लोक बघतो. म्हणजे असे लोक की जे आपल्यापेक्षा मोठे आहे, ते वडीलधारी आहे, वडिला समान आहे. म्हणजे आपण शिक्षक वगैरे असं म्हणू शकतो किंवा आपल्याला जे गायडन्स वगैरे करता ते म्हणू शकतो. तर अशा लोकांचा आशीर्वाद पण आपल्याला चांगला मिळतो आणि त्यानंतर वडिलांशी संबंध पण चांगले असतात. आता धर्म, पूजा, अध्यात्म यामध्ये अशा व्यक्तींना रस असतो. ज्यांचा नवम भावामध्ये रवी असेल तर अशा लोकांना, नवम भाव म्हणजे काय म्हणतो आपण, धर्म, पूजा, अध्यात्म हे नवम भावापासून बघत असतो. तर अशा लोकांना त्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो, रस असतो. म्हणजे घरात कोणतीही पूजा कार्य असेल तर त्यांची जास्त धावपळ होते आणि कोणत्याही सार्वजनिक कामामध्ये किंवा धार्मिक कामामध्ये त्यांचा फार रस असतो. मंदिराचे कार्य असो, इतर कोणते असो, काही धार्मिक सप्ताह असे, अशा कार्यक्रमामध्ये हे लोक जास्त प्रमाणे रस घेताना आपल्याला दिसतात. त्यानंतर उच्च शिक्षण व परदेश प्रवासाचे योग असतात. आता आपण नवम भावापासून उच्च शिक्षण बघत असतो आणि चतुर्थ भाव आहे त्यामधून प्राथमिक शिक्षण हे बघत असतो. तर नवम भावात जर रवी असेल तर अशा लोकांना उच्च शिक्षणामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळतं. म्हणजे डिग्री असन, मोठे मोठे शिक्षण झाल्यानंतर ते स्पेसिफिक जे कोर्सेस असतात त्यामध्ये ते ऍडमिशन घेऊन आणि उच्च प्रकारे त्यामध्ये पदवी वगैरे ते हासिल करतात. त्यानंतर सरकारी नोकरीचा योग त्यांच्या कुंडलीत असतो. नवम भावात जर रवी असेल तर अशा लोकांना सरकारी नोकरी लवकर लागते. त्यानंतर मान सन्मान, पद प्रतिष्ठा ही त्यांना प्राप्त होते आणि गुरुजनांची कृपा, आशीर्वाद आणि त्यांच्या जीवनात मार्गदर्शन मग ठरतो. त्यानंतर त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळते, मान मिळतो, चार ठिकाणी त्यांची म्हणजे वाहवा केली जाते, आदर मिळतो, सन्मान मिळतो. अशा लोकांना धार्मिक कार्यामध्ये विशेषतः जास्त प्रकारे मान दिला जातो. जे धार्मिक कार्य वगैरे होता तिथं यांचा विचार केला जातो, यांचं मत विचारात घेतलं जातं आणि त्यांचा पण त्यामध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळे त्यांना तिथे चांगल्या प्रकारे एक उच्च स्थान मिळतं आणि एक उच्च अधिकार हा आपल्याला मिळताना बघायला मिळतो. त्यानंतर रवी जर बिघडला असेल तर मग याच्या उलट ऑपोजिट या सगळ्या गोष्टी आपल्याला काही ना काही प्रमाणात बघायला मिळतात. जशी की वडिलांशी मतभेद होणं, पितृ आरोग्य समस्या, म्हणजे वडिलांची आरोग्यांची समस्या निर्माण असते, वडील नेहमी आजारी असतात. त्यानंतर अहंकार असतो अशा व्यक्तींना, कारण हे मुळातच गर्विष्ठ लोक असतात.
तर अशा लोकांना रवी जर बिघडला तर ते अहंकार अहंकार असा त्यांना प्राप्त होतो. त्यानंतर वडिलांशी मतभेद, कट्टर विचारसरणी, अहंकार व कट्टर विचारसरणी असते. यांची धार्मिक बाबतीमध्ये जे अ, यांना रस नसतो, हे अधार्मिक प्रवृत्तीचे बनता असं. हे जर असेल तर अधार्मिक प्रवृत्तीचे बनले जात आहे. आणि भाग्यात विलंब होतो. भाग्य म्हणजे कोणत्याही गोष्टीला एक लक फॅक्टर लागतं, भाग्य लागतं. ते भाग्यामध्ये विलंब होताना यांना दिसतं आणि यांना हळूहळू प्रकारे यश मिळतं. म्हणजे कोणतीही गोष्ट करायची असेल तर यांना भरपूर संघर्ष असा करावा लागतो आणि हळूहळू असं त्यामध्ये यश प्राप्त होताना यांना दिसतं.